नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाईचं अनुदान. तर यासाठी शासनाकडे शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि या 4 जिल्ह्यांची जी काही लिस्ट आहे, ही या ठिकाणी शासन निर्णयामध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी कोणते 4 जिल्हे आहे, कोणत्या 4 जिल्ह्यातील किती शेतकरी या ठिकाणी पात्र असतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. शासन निर्णय समजून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ सुरू करूया. जाणून घेऊया संबंधितील सविस्तर माहिती. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी शासन निर्णय समजून घेऊया. डिसेंबर 2023 व 2024 जानेवारी यामध्ये या कालावधीत जो काही अवेळी पाऊस होता, या अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी शासनाकडून मदत किंवा निधी वितरित करण्यात आलेला आहे. याचा जी.आर तुम्ही 4 मार्च 2024चा हा पाहू शकता. तर आता थोडक्यात शासन निर्णय समजून घेऊया आणि कोणत्या 4 जिल्ह्यांमध्ये भरपाई या ठिकाणी मिळणार आहे हे देखील समजून घेऊया. तर शासन निर्णय समजून घेऊया. डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 या कालावधीत अवेळी पाऊस पडला आणि अवेळी पावसामुळे शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि या नुकसानीसाठी शासनाकडून आता मोठा निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर हा निधी जो आहे हा वितरित करण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळालेली आहे आणि हा जो काही निधी आहे तब्बल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 24,67,37,000 इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. हा निधी आता या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला. तर कोणते 4 जिल्हे आहे या ठिकाणी प्रपत्र आहे या 4 मार्च 2024 सोबतचं, तर हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 या पिकामध्ये जे काही पिकाचं नुकसान झालं आहे त्या पिकासाठी ही निधी वितरित करण्यात येणार आहे. या ठिकाणी जिल्हा, बाधित हेक्टर, बाधित शेतकरी आणि निधी किती मिळणार आहे ही या ठिकाणी माहिती आहे. थोडक्यात या ठिकाणी पाहायला गेलं तर नाशिकमध्ये बाधित क्षेत्र जे आहेत हे 13.60 हेक्टर आहे. तर बाधित शेतकरी किती आहेत 52 आणि त्यांना मिळणारा निधी किती आहे तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि सर्वाधिक जो निधी आहे हा या ठिकाणी तुम्हाला गोंदिया जिल्ह्यासाठी पाहायला मिळतो. गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि या ठिकाणी हे जे शेतकरी आहे त्यांना हा मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा जी.आर सुद्धा डाउनलोड करू शकता. जी.आरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याच्या तुमच्या कामाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.